नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत। या योजनेत लाभार्थींना दरवर्षी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। अनेकांना ही प्रक्रिया कशी करायची हे माहीत नसल्यामुळे त्यांचे काम अडकते। म्हणूनच आज मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात ई-केवायसीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणार आहे। सर्वप्रथम मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेट उघडा आणि अधिकृत वेबसाईट ladkibaheen.maharashtra.gov.in ला भेट द्या। या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाईटवर जाऊ नका, कारण हीच एकमेव अधिकृत साईट आहे। या साईटच्या मुखपृष्ठावर तुम्हाला ई-केवायसी असा एक बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर एक ई-केवायसी फॉर्म उघडेल। या फॉर्ममध्ये सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक टाका, त्यासोबत दिसणारा कॅप्चा कोड भरून द्या। आता आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या आणि सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करा। काही सेकंदात तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो ओटीपी योग्य ठिकाणी टाकून सबमिट करा। आता प्रणाली तपासेल की तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही। जर तुमचा क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील प्रक्रिया सुरू होईल, पण जर तो नसेल तर स्क्रीनवर असा संदेश दिसेल की आधार क्रमांक पात्र यादीत नाही। यानंतर पुढील महत्त्वाची पायरी म्हणजे पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक भरणे। तुम्हाला त्यांचा आधार क्रमांक टाकून पुन्हा एकदा कॅप्चा लिहायचा आहे, संमती द्यायची आहे आणि पुन्हा सेंड ओटीपी बटनावर क्लिक करायचे आहे। यावेळी ओटीपी थेट पती किंवा वडील यांच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर येईल। तो ओटीपी टाकून सबमिट केल्यावर हा टप्पा पूर्ण होईल। यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडावा लागेल, तसेच दोन महत्त्वाच्या घोषणांची पडताळणी करावी लागेल। पहिली घोषणा म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी नाही आणि कुणीही सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेत नाही। दुसरी घोषणा म्हणजे माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। या दोन्ही गोष्टींची खात्री करून होय किंवा नाही असे निवडा। शेवटी चेकबॉक्सवर टिक करून सबमिट बटनावर क्लिक करा। जर सर्व माहिती योग्य असेल तर स्क्रीनवर तुम्हाला यशस्वी संदेश दिसेल, सक्सेस, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वी झाली आहे। याचा अर्थ तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरला आहात। तर मित्रांनो, एवढी सोपी आहे ही प्रक्रिया। जर अजून तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर लगेच ही पायरी पूर्ण करा। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।